14 तास विच्छेदनासाठी प्रतीक्षा. जननी-नयता मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी. भामरागड तालुक्यातील 34 वर्षीय आदिवासी महिला जननी-नयताम यांच्या प्रसूतीनंतर झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रसूती काळात सुरू झाल्यानंतर जननी-नयताम यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अहेरीकडे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. मात्र विच्छेदनासाठी तब्बल 14 तास प्रतीक्षा करावी लागल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई तसेच जननी-नयताम यांच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गडचिरोली जिल्हा शाखेने तहसीलदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे. भामरागड सारख्या दुर्गम आदिवासी भागातील गर्भवती महिलांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यासाठी 24 तास प्रसूती व आपत्कालीन आरोग्य सेवा, तज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा किंवा प्रशासनिक दुर्लक्ष आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सीपीआयने दिला आहे. शिरपूर तालुका भोई समाजाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळा दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी शंकर नाना मंगल कार्यालय शिरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार काशीराम पावरा तसेच भाजपा धुळे ग्रामीणचे माननीय जिल्हाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करत गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी शासकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रात लौकिकता प्राप्त असलेल्याचे कौतुक केले. कार्यक्रमात आमदार काशीराम पावरा, बबनराव चौधरी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी आणि शिरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे, जिल्हा प्रमुख माननीय उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माननीय जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, नगरसेवक रोहित रंदे, पिंटू माळी, भालेराव माळी, संजय आसापुरे, डॉक्टर पितांबर दिघोरे यांच्यासह भोई समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी व बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस, हजारो भाविकांचा सहभाग. अमळनेर पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अमळनेर शहरात भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी 2 वाजेनंतर शहरातील विविध भागातून जुलूस निघण्यास सुरुवात झाली. कसाली मोहल्ला, शाह आलम नगर, इस्लामपुरा, झाशी चौक, पान खिडकी, अंदरपुरा, बहादरपुरा, गांधलीपुरा, जापानजी, श्रद्धानगर, जोशीपुरा, मिलसार, तांबेपुरा यासह विविध परिसरातील नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले. जुलूसमध्ये सहभागी नागरिकांच्या हातात इस्लामी झेंडे होते. नाते पाकचे पठण करत पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करण्यात आली. संपूर्ण मार्गावर उत्साह आणि धार्मिक वातावरणात पाहायला मिळाले. ईदगाह मैदानावर असरची नमाज. सायंकाळी सुमारे 5 वाजता जुलूस ईदगाह मैदानावर पोहोचला. या ठिकाणी समाज बांधवांनी एकत्र येत असरची नमाज अदा केली. जुलूसच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाशिम मध्ये खेलो इंडिया संवाद उपक्रम यशस्वी. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय आणि आर.ए. महाविद्यालय खेलो इंडिया संवाद खेल की बात पीएम के साथ हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. मेरा युवा भारत केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, खेळाडू, स्वयंसेवक आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युवक व खेळाडूंशी संवादाचे प्रक्षेपण करण्यात आले. क्रीडा, फिटनेस, युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्मिती याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी युवकांशी संवाद साधला. क्रीडा क्षेत्रातील संधी आणि अनुभव सांगितले. यावेळी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसादामुळे खेलो इंडिया संवाद हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातेशी घटनादर्शी निलेश जाधव यांचा स्फूर्णीय प्रवास. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद दनू भवानीवाले. मंत्रालयातील धावपळ, फायलिंगचा ढीग आणि बैठकांच्या व्यवस्थेतही सामान्य माणसाच्या
दुःखाशी आणि आपल्या मूळ गावातील मातीशी नातं घट्ट ठेवणारा एक अत्यंत संवेदनशील चेहरा म्हणजे श्री निलेश जाधव. गेल्या जवळपास 17 वर्षापासून मंत्रालयीन सेवेत कार्यरत असलेले श्री निलेश जाधव सध्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांचे सहाय्यक पीए म्हणून अत्यंत जबाबदारीने काम पाहत आहेत. रोजच्या कामाच्या व्यापात मंत्रालयात दूरवरून येणाऱ्या शेकडो नागरिकांशी त्यांचा दैनंदिन संपर्क येतो. मात्र आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे केवळ काम म्हणून न पाहता त्याची अडचण स्वतःची म्हणून तत्परतेने मदत करणे, योग्य मार्गदर्शन दाखवणे आणि सहकार्याची भावना ठेवणे हीच त्यांची वेगळी कार्यशैली बनली आहे. बंजारा समाज असो व इतर कोणताही घटक, मदतीसाठी आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला त्यांनी नेहमीच आत्मीयतेने आधार दिला आहे. मुंबईसारख्या महानगरात मोठ्या पदावर कार्यरत असूनही त्यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आपले मूळ गाव चेलका तांडा आणि तेथील शेतीशी असलेलं त्यांचं नातं कधी तुटू दिलं नाही. सवड मिळताच गावी धाव घेऊन शेतात फेरफटका मारणे, पिकांची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर बसून त्यांच्या सुखादुःखात सहभागी होणे यातच त्यांना खरा आनंद मिळतो. पद कितीही मोठे झाले तरी आपल्या मातीशी आणि माणसांशी असलेले नाते त्याहून मोठे असले पाहिजे. हा वस्तुपाठ श्री निलेश जाधव यांच्या जीवन प्रवासातून मिळतो. मंत्रालयात जबाबदारीने काम करणारा अधिकारी आणि गावात आल्यावर मातीत रमणारा आपला माणूस हीच त्यांची खरी ओळख ठरत आहे. ईद ए मिलाद निमित्त मालेगावातील माऊली वृद्धाश्रमात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर युनिक क्लिनिकल लॅबचा स्तुत्य उपक्रम. मालेगाव येथील युनिक क्लिनिकल लॅबच्या वतीने ईद ए मिलादचे औचित्य साधून स्थानिक माऊली वृद्धाश्रमात निवासी वृद्धांसाठी मोफत वैद्यकीय व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या शिबिरादरम्यान युनिक क्लिनिकल लॅबचे वजाहत समीन खान यांनी वृद्धाश्रमातील अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांची मोफत रक्त तपासणी केली. तसेच मुल्ला क्लिनिकचे तज्ञ डॉक्टर अब्दुल रहमान मुल्ला यांनी उपस्थित वृद्धांची वैद्यकीय व शारीरिक तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप केले. या उपक्रमासाठी माऊली वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ प्रांजली पाध्ये आणि त्यांचे मातोश्रीने मोलाचे सहकार्य केले. या वैद्यकीय तपासणीमुळे वृद्धाश्रमातील गरजू व निवासी ज्येष्ठांना मोठी आरोग्यविषयक मदत झाली असून याबद्दल वृद्धाश्रमाचे संचालक सौ प्रांजली पाध्ये व पंकज पाध्ये यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले. ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर आखाडा बाळापूर येथे पोलिसांचे भव्य पथसंचलन. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. आखाडा बाळापूर उद्या साजरा होणारा ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, सुव्यवस्था आणि जातीय सलोखा कायम राहावा यासाठी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने आज मुख्य बाजारपेठ आणि संवेदनशील भागातून भव्य पथसंचलन रूट मार्च काढण्यात आले. नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि सलोख्याचे वातावरण राखणे हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता. गडचिरोली पैगंबरांचा आदर्श घेण्याचे आवाहन. जन्मोत्सव उत्साहात साजरा. ईद मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आणि भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. मौलाना आझाद चौकात आयोजित मेळाव्यात नागपूरचे इमाम फैजान अझहरी यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांचा आदर्श जीवन पद्धतीचा अवलंब करा आणि उत्सव साजरा करताना इतर धर्मियांच्या भावना दुखवणार नाहीत याची काळजी घेऊन संयम राखा असे आवाहन केले. दरम्यान पैगंबरांच्या 1501व्या जयंतीनिमित्त शहरातून मक्का मदिनाच्या भव्य देखाव्यासह मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी मिठाई व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मशिदीच्या आवारात ध्वजारोहण करून हजवरून परतलेल्या फैजान शेख याचा सत्कार करण्यात आला. इमाम दिलशाद अहमद यांचा सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. मालेगाव पंचायत समिती रमाई घरकुल योजनेचे हप्ते व विकसित भारत राष्ट्र उभारणी आणि मजूर हमी योजना VBRAMG योजनेचे मस्टर रखले. DSC तातडीने सुरू करण्याची जावेद धनु भवानीवाले यांची मागणी. मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे हप्ते आणि विकसित भारत राष्ट्र उभारणी आणि मजूर हमी योजना VBRAMG अंतर्गत चालणाऱ्या मस्टरचे काम गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे ठप्प पडले आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट बंद पडल्याने दोन्ही योजनांचे हप्ते थांबले आहेत. परिणामी शेतकरी, मजूर आणि घरकुल लाभार्थ्यांचे थकीत अनुदान आणि मजुरीचा निधी रखडला असून ही DSC प्रणाली तातडीने सुरू करून निधी वितरित करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद धनु भवानीवाले मेटरी यांच्याकडून होत आहे. मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते वेळेवर न मिळाल्याने मंजूर घरांची कामे लटकली आहेत. त्याचप्रमाणे विकसित भारत राष्ट्र उभारणी आणि मजूर हमी योजना VBRAMG
योजनेअंतर्गत विविध कामे करणाऱ्या शेतकरी बांधवांना आणि मजुरांना त्यांच्या हक्काच्या मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे. पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक अडचणी आणि डीएससीच्या अनुपलब्धतेमुळे हा निधी खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबींची तात्काळ दखल घेऊन बंद असलेली डीएससी प्रणाली त्वरित कार्यान्वित करावी आणि रखडलेली निधी लाभार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जावेद भवानीवाले मेडशी यांच्याकडून प्रशासनाला प्रसार माध्यमाद्वारे करण्यात येत आहे.